राज्यातील विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात शिक्षक नियुक्त असणं गरजेचं आहे। पण सध्या राज्यातील एकूण शिक्षकांच्या जागांपैकी 30% जागा रिक्त आहेत। अनेक माध्यमिक शाळांमध्ये पुरेसे शिक्षक नसल्यानं अध्यापनावर परिणाम होतोय। त्याची दखल घेऊन शिक्षण आयुक्तांनी पावलं उचलली आहेत। सर्व शाळांनी बिंदू नामावली म्हणजेच रोस्टर तपासून घ्यावं आणि रिक्त पदांची माहिती तातडीनं कळवावी असे निर्देश शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिले आहेत। टीईटी परीक्षेतील मेरिटनुसार राज्यातील प्राथमिक शाळांमध्ये पदभरती करण्यात येते, पण त्यासाठी शाळांनी आपल्या संस्थेतील विद्यार्थी संख्या, त्यानुसार उपलब्ध शिक्षक, रिक्त शिक्षकांची संख्या आणि त्यांचं जातनिहाय वर्गीकरण याबाबत सविस्तर माहिती देणं गरजेचं आहे। पण अनेक शैक्षणिक संस्थांनी रोस्टर तपासणीकडे पाठ फिरवली आहे, त्यामुळे अनेक शाळांमध्ये पवित्र पोर्टलद्वारे पदभरती करण्यात अडथळे आलेत। परिणामी राज्यात 15,000 माध्यमिक शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत। त्याचा परिणाम शैक्षणिक दर्जावर होत असल्याने राज्याचे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी पावलं उचलत सर्व शाळांनी तातडीनं रोस्टर तपासून घेण्याचे निर्देश दिले आहेत। शाळांनी मागील वर्षीच्या संच मान्यतेवर आधारित बिंदू नामावली तपासून घ्यावी आणि रिक्त पदांची माहिती तातडीनं शासनाला कळवावी। त्यानंतर पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीसाठी परीक्षा घेतली जाईल आणि मेरिटनुसार पदभरती केली जाईल असं सचिंद्र प्रताप सिंह यांनी जाहीर केलंय।